मित्रांनो, आपण महाटीईटी 2026 साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवतोय. तर आज आपण घेणार आहोत महाटीईटी 2021 च्या पेपर मधील प्रश्न क्रमांक 91, 92, 95, 96, 97, 98, 101 आणि 106. ठीक आहे, तर त्यातला एवढे आपण प्रश्न सोडवणार आहोत. जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण महाटीईटी 2026 चे गणितावरती खूप सारे व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, बघूया पहिला प्रश्न 91. बाजूच्या आकृतीमध्ये चौरसात अंतर्लिखित वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. तर बघा, इथे त्रिज्या 10 सेमी आहे, तर व्यास आपला होतो 20 सेमी. आणि जितका व्यास असतो तितकीच चौरसाची बाजू पण असते 20 सेमी. ठीक, मग आपल्याला काय करायचंय? चौरसाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे. मग पहिली स्टेप आपण काय करूया? चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजे 20 चा वर्ग, जो येतो 400. दुसरा आपण काय करूया? वर्तुळाचे क्षेत्रफळ. सूत्र काय आपलं? पाय आर चा वर्ग. पायची किंमत जर आपण घेतली 3.14, आर किती आहे? 10. 10 चा वर्ग 100. ह्याला जर मी 100 न म्हणून तर मला मिळणार आहे 314. आणि म्हणून छायांकित किंवा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काय येणार आहे? जर मी चौरसामधून वर्तुळ वजा केला तर आपल्याला मिळणार आहे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ 86 चौरस सेमी. म्हणजे आपलं ऑप्शन 4 बरोबर आहे. किती प्रश्न होता? 92वा प्रश्न बघूया. 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? सोपं आहे, 24 सेमी परिमिती ना. मग चौरसाची जर मला बाजू काढायची असेल तर बघा सोपं आहे. जर परिमिती 24 आहे तर बाजू भागिले 4 असेल, कारण परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज. मग चारी बाजूंची बेरीज 24 आहे, तर एका बाजूची कशी काढायची? भागिले 4 करा. 4 1 4, 4 7 24, म्हणजे बाजू किती आली? 6 सेमी. आता इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं की चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. मग वर्गमुळात 2 गुणिले 6, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 6 वर्गमुळात 2 सेमी. ऑप्शन पहिलं. आता हे दोन्ही गणित तुम्हाला 10वीच्या पुस्तकात मिळून जातील, त्यामुळे तुम्हाला यासाठी 10वीच्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. काय म्हटले बघा, 8 सेमी पाय असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 0.18 मीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढा. हा त्रिकोण आहे, पाय 8 सेमी आहे, समद्विभुज त्रिकोण, दोन्ही बाजू समान, परिमिती किती आहे? 0.18 मीटर. याला जर आपल्याला सेंटीमीटर करायचं असेल तर 100 ने गुणावं लागेल, तर ते किती येणार आहे? 18 सेमी. आता परिमिती 18 सेमी आली, ही बाजू 8 आहे, ती वजा करा, उरतील किती? 10. 10 म्हणजे ह्या दोन्ही बाजू समान आहेत, त्यामुळे 5 आणि 5 तिन्ही बाजू मिळाल्या. आता आपल्याला विचारलं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ आपल्याला अर्ध परिमिती करावं लागेल. अर्ध परिमिती काय? तिघांची बेरीज भागिले 2. मग 5 अधिक 8 अधिक 5 म्हणजे 18. 18/2 म्हणजे 9. अर्ध परिमिती 9 आली. मग क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहिती आहे काय? हिरवं सूत्र आपण वापरणार आहे. क्षेत्रफळ काय आहे? वर्गमुळात एस गुणिले एस वजा पहिली बाजू, एस वजा दुसरी बाजू आणि एस वजा तिसरी बाजू. 9 गुणिले इथे राहिला 1, इथे राहिले 4, इथे राहिले 4. आता बघा जोडी लावा. 9 वर्गमूळ बाहेर निघाले 3 होतात, आणि 4चा जोडी म्हणजे बाहेर निघालेल्या 4 होतात. क्षेत्रफळाला 12 चौरस सेमी. बघूया ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2. हा प्रश्न तुम्हाला 9वीच्या पुस्तकात मिळून जाईल. पुढे 96 क्रमांक प्रश्न बघा. आकृतीमध्ये MN व्यास आहे, रेषा AM स्पर्शिका आहे, AN 25 आहे, AD 9 आहे,
वर्तुळाची त्रिज्या काढा. आधी AM काढूया. तर इथे लक्षात ठेवायचं स्पर्शिका छेदिका प्रमेय काय आहे, AM चा वर्ग बरोबर AD गुणिले AN. हे तुम्हाला 10वीच्या पुस्तकात मिळून जाईल. AM चा वर्ग बरोबर AD गुणिले AN पूर्ण. मग AD किती आहे 9, AN 25. त्यामुळं AM वर्गाचं वर्गमूळ जर आपण AM घेतलं 9चं 3 25चं 5 म्हणजे AM किती आला 5 त्रिक 15. आपल्याला AM नाही विचारलंय, आपल्याला काय विचारलंय त्रिज्या काढा. म्हणजे आपल्याला MN आधी काढावा लागेल, मग आपण PM काढू शकतो. आता बघा हा काटकोन त्रिकोण आहे, कारण ही त्रिज्या नेहमी स्पर्शिकेला लंब असते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथे आपण पायथागोरस जर वापरला तर AN चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक MN चा वर्ग. पायथागोरसचे प्रमेय AN माहिती आहे 25 त्याचा वर्ग, AM आपण काढला 15 त्याचा वर्ग, MN आपल्याला काढायचा आहे. 25 चा वर्ग 625, 15 चा वर्ग 225 अधिक MN चा वर्ग. कळाले की मायनस होता 625 वजा 225 बरोबर MN चा वर्ग. आणि म्हणून आपला MN वर्ग किती आला 400 आणि म्हणून MN किती येतोय 20. आपल्याला MN विचारलाय का नाही, आपल्याला MN चं अर्ध विचारलंय NP किंवा PM. आणि म्हणून MP किती येणार आहे 20 चे अर्धे 10. इतके आपली असणार आहे त्रिज्या 10. आता 10 कुठं ऑप्शन आहे ऑप्शन 1. ही त्रिज्या किती आहे वर्तुळाची 10 सेमी. जाऊया पुढच्या गणितावरती. काय म्हणले बघा गणित क्रमांक 97. एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांची सरासरी वय 14 आहे. वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाची सरासरी वय 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय काढा. आता ते आपण काय करूया, विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज 36 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज. बघा सोपं आहे. इथे लक्षात ठेवायचं संख्या गुणिले सरासरी, म्हणजे 36 गुणिले 14 आपण केलं आपल्याला ती सरासरी मिळणार आहे. हा गुणाकार आपण केला तर आपल्याला किती मिळतात 504. ठीक आहे. आता काय झालं शिक्षक वाढला, एक शिक्षक वाढल्यावरती संख्या किती होणार आहे 37 लोकांच्या वयाची बेरीज. आता इथं शिक्षक 1 वाढला आणि सरासरी पण 1 ने वाढली, लिहिल्यावरती ना सरासरी वय 1 ने वाढलेलं. ह्या दोघांचा गुणाकार तो किती येणार आहे 555. ठीक आहे, ट्राय करून बघा 555 येईल. आणि म्हणून शिक्षकाचं वय काय आलं पाहिजे, हीच विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज आहे. हा वाढीव त्यामध्ये शिक्षक आला म्हणून शिक्षकाचं वय किती आलं पाहिजे 555 वजा 504 म्हणजेच 51. तर 51 कुठं आहे का आहे ऑप्शन 4 आपलं 51. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 98. जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट झाल्यास शेकडा नफा किती. आता इथे आपण काय करूया की वस्तूची खरेदी किंमत आपण मानूया 100 रुपये आणि विक्री किंमत आपण मानूया विक्री किंमत येणार आहे X रुपये. म्हणून नफा काय आला पाहिजे, नफा बरोबर नफा काय असतो विक्री किंमत मोजून आपण खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला नफा मिळतो. म्हणजे नफा किती मिळाला X वजा 100. आता वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली. ओके, दुसरी अट विक्री किंमत दुप्पट केली म्हणजे X काय केलं, विक्री किंमत किती येणार आहे 2X बरोबर. मग नफा काय येणार आहे, नफा काय येणार 2X वजा 100 येणार बरोबर की नाही. पण नफा काय होतो 3 पट होतो. ठीक आहे, तर काय म्हटलंय शेकडा नफा काढा. मग नफा किती आलाय 2X वजा 100. पण नफा किती झालाय तिप्पट झालाय. ठीक आहे, म्हणजेच नफा काय आहे
3 गुणिले जुना नफा x वजा 100. समीकरण 3 देऊया. हा नफा आणि हा नफा सेम असेल ना, 3 गुणिले x 3x वजा 3 गुणिले 100 300. हा नफा आणि हा नफा सेम आहे आणि म्हणून 2x वजा 100 बरोबर 3x वजा 300. 3x ला इकडे घेऊन येऊया, 2x ला तिकडे घेऊन जाऊया. मग 300 मधून 100 गेले आणि 3x मधून 2x गेले, म्हणजे किती उरलं आपल्याकडे x बरोबर 200. आता इथे बघा x आपलं काय होतं, विक्री किंमत. जर विक्री किंमत डबल झाली खरेदी किंमतीच्या, म्हणजे नफा किती असणार आहे, नफा किती असेल, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे नफा किती आहे, नफा 100 रुपये. मग आता शेकडा नफा जर काढायचा असेल, शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत जी 100 होती गुणिले 100, 100 गेले म्हणजे 100% नफा आपल्याला झालेला आहे. जेव्हा वस्तूची किंमत डबल त्यावेळेस नफा 100% असतो. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. गणित क्रमांक 100. 6x चा वर्ग वजा xy इज टू 2xy वजा y वर्ग बरोबर 6 sec x इज टू y काढा. सो पहिला आपण उभ्या पद्धतीने लिहूया आधी. 6x चा वर्ग वजा xy छेद 2xy वजा y वर्ग बरोबर 6 छेद. तिरकस गुणाकार करूया, एक इकडे येणार आहे, मग 6x चा वर्ग वजा xy बरोबर याला 6 ने गुणूया, मग 6 दुने 12xy वजा 6 एके 6y वर्ग. सगळं इकडे घेऊन येऊया. 6xy वजा x वजा 12xy अधिक 6y चा वर्ग बरोबर 0, म्हणजे 6x चा वर्ग वजा 13xy अधिक 6y चा वर्ग बरोबर 0. वर्ग समीकरण मिळालं. 6 6 36. 36 ची अशा वेळ पडायची की बेरीज 13 आली पाहिजे, तर 9 चौक 36. इथे बसूया. 6x चा वर्ग वजा 9xy वजा 4xy अधिक 6y चा वर्ग बरोबर 0. कॉमन काढूया. हे दोन्ही पण 3च्या पाड्यात, म्हणजे 3 कॉमन निघेल. इकडे x आहे, इथे पण x आहे, मग 3x कॉमन निघेल. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9, मग 2x वजा 3 वजा इथे आपण 2y कॉमन काढू शकतो, कारण दोन्ही पण 2च्या टेबल मध्ये. 2y कॉमन निघल्यावरती बे दुने सेम कंस येतो बरोबर 0, म्हणजे हा एक कंस आणि हा दुसरा कंस, आणि म्हणून 2x वजा 3y दुसऱ्या कंसात 3x वजा 2y बरोबर 0, म्हणजे 2x वजा 3y बरोबर 0 किंवा 3x वजा 2y बरोबर 0. मग काय करूया, 2x बरोबर 3y किंवा 3x बरोबर 2y. आता 2 तिकडे y इकडे, म्हणजे x छेद y बरोबर 3/2 किंवा x छेद y बरोबर 2/3. मग 3/2 किंवा 2/3 आपल्याला ऑप्शन आहे का, तर ऑप्शन 1 3/2 आहे, 2/3 कुठंच नाही, म्हणजे हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. जाऊया आजच्या शेवटच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 106. याची किंमत काढा. मागचं गणित तुम्हाला 9वीच्या पुस्तकात मिळेल. 9वीच्या पुस्तकामध्ये बहुपदीची आवड त्या प्रकारात तसं गणित तुम्हाला मिळेल, आणि हे गणित आपल्याला 9वीच्या पुस्तकात मिळणार आहे. काय दिलंय, वर्गमुळात 3 वजा 1 छेद वर्गमुळात 3 अधिक 1 बरोबर a अधिक b वर्गमुळात 3. तर a ची किंमत किती. सोपं आहे, आपण याचं परिमेयकरण करूया. खालचं जे पद याचं कॉन्जुगेट असणार आहे वर्गमुळात 3 वजा 1, त्याने दोघांना गुणूया. वर्गमुळात 3 वजा 1 आधीपासून, परत एक आला वर्गमुळात 3 वजा 1 छेद खाली येणार आहे वर्गमुळात 3 अधिक 1 वर्गमुळात 3 वजा 1. इकडे आपला a अधिक b वर्गमुळात 3 कॉन्स्टंट आहे. आता हा सोडूया. सेम सेम म्हणजे काय होणार, वर्ग होणार. वर्गमुळात 3 वजा 1 चा वर्ग. इथे पहिल्या पदाचा वर्ग वर्गमुळात 3 चा वर्ग 3 वजा दुसऱ्या पदाचा वर्ग 1 चा वर्ग 1. a अधिक b वर्गमुळात 3 कॉन्स्टंट. आता याचा विस्तार करूया. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग छेद 3 1 गेला 2 राहिला बरोबर a अधिक b वर्गमुळात 3. 3 अधिक 1 4. आपल्याला काय मिळणार आहे, 4 वजा 2 वर्गमुळात 3 छेद 2 बरोबर a अधिक b वर्गमुळात 3. म्हणून बघा पुन्हा येतो 4 वजा 2 वर्गमुळात 3 छेद 2 बरोबर a अधिक b वर्गमुळात 3. इथे 2 कॉमन निघतील, 2 बाहेर काढले
2 वजा वर्गमुळात 3 छेद 2 बरोबर a अधिक b वर्गमुळात 3. 2 2 गेले आणि म्हणून a अधिक b वर्गमुळात 3 आपल्याला काय उरलं 2 वजा वर्गमुळात 3. आता इथे मागचा विचार आपल्याला करायचाच नाहीये. a च्या ठिकाणी बघा इथे काय येते 2 येते म्हणजे a किती आहे 2 आहे. 2 ऑप्शन आपल्याला आहे का आहे चौथा ऑप्शन 2. त्यामुळे 2 हे उत्तर बरोबर आहे. आता हे आपण गणित सोडवलं कमीत कमी 7 ते 8 गणित आपण सोडवलेले आहेत. असेच आणखी गणित आपण सोडूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.